माझं नाव संदीप शेवाळे. मी वाशी नवी मुंबईवरून आलेलो आहे. ॲक्च्युली गेले 2-4 महिने झाले माझं लिव्हरचं फॅब्रोसिस झालेलं होतं, वाढलेलं होतं. मी एक 4-5 डॉक्टरांचे ओपिनियन घेतले. अपोलो हॉस्पिटलला घेतलं, आमच्याकडे MGM हॉस्पिटल आहे तिथे घेतलं. मग चांगले मोठे सर्जन आहेत त्यांच्याकडे हे केलं. पण त्या सर्वांनी एक ठराविक मेडिसिन दिले आणि त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट एकसारखीच होती सगळ्यांची. मी ह्यावेळी जरा थोडं फ्रस्ट्रेशनमध्ये आलो होतो हे झाल्यानंतर. मग अचानक माझा एक मित्र, माझे एक मित्र आहेत डॉक्टर राम पवार म्हणून, तेही सर्जन आहेत, ठाण्याला बसतात. त्यांच्याकडे घेऊन गेला ना, त्यांना आम्ही फाईल वगैरे दाखवली. फाईल दाखवल्यानंतर त्यांनी सगळं केलं, अभ्यास केला. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की ह्या 3-4 डॉक्टरांची जी लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू आहे ती ह्या अँगलनं चालू आहे, एकसारखीच आहे. त्याच्यामुळं तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. जर तुम्हाला बरं व्हायचं असेल तर वेगळं करावं लागेल आणि मी तुम्हाला एक मार्ग सुचवू का? म्हटलं ठीक आहे, सांगा. ॲक्च्युली मी नॅचरोपॅथी सेंटर बरेच केलेले, सर्च केलेले. एक पुण्याचे केलेलं, उरळी कांचनचं केलेलं, असे बरेच 5-6 ठिकाणचे मी केलेले. पण त्या सरांचं म्हणणं होतं की तुम्ही हे शिवांबू ट्रीटमेंट घेण्यासाठी कोल्हापूरला जावा. कारण का, तर त्यांनी त्यांच्या आईवडिलांना इकडे पाठवलेलं होतं. आईचं काहीतरी नी रिप्लेस करायचं होतं. डॉक्टर असून आईचं नी रिप्लेस करायचं होतं, पण त्यांनी तो मार्ग न अवलंबता इकडे पाठवलं. इकडे आल्यानंतर त्याच्यानंतर आईचे गुडघे वगैरे त्यांचे एकदम ठणठणीत झाले. त्याच्यामुळं त्यांना तो एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांनी मला इकडे रिकमेंड केलं. आता मी इथं आल्यानंतर पहिल्यांदा शिवांबूबद्दल थोडीशी माहिती होती मला. मी जरा इकडून तिकडून माहिती घेतलेली होती नेटवरून. इथं आल्यानंतर मग इथलं वातावरण वगैरे बघून जरा खूप छान वाटलं. वातावरण एवढं छान इथलं आहे की पूर्ण हे ऑक्सिजन चेंबर असल्यासारखं आहे. आणि शिवांबू ट्रीटमेंटनं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप एकदम चांगला इफेक्ट पडलेला आहे. म्हणजे मला जो काही त्रास असा जाणवत होता, मी त्यातून बाहेर पडलो. इथल्या सगळ्या लोकांना पाहिलं, त्याच्यानंतर असं वाटलं अरे आपलं हे काहीच नाही. आणि इथे जे हे मिळालं, ज्ञान मिळालं, ते खूपच इंटरेस्टिंग मिळालं. कारण माणूस या धावपळीच्या जीवनामध्ये फक्त काय आपण नोकरी, आपलं पोटाचा धंदा आणि हेच बघत असतो. परंतु इथं आल्यानंतर 10 दिवसात असं समजलं की शरीर म्हणजे काय, शरीर कशापासून बनतं, या गोष्टीपासून माणूस अनभिज्ञ होता. पण आता इथं आल्यानंतर त्या गोष्टी कळाल्या. त्याच्यानंतर शरीरात आपण किती जेवलं पाहिजे, काय जेवलं पाहिजे, ह्या गोष्टीचं सखोल ज्ञान इथं मिळालं. आणि हे ज्ञान जर सर्वांनी आचरणात आणलं तर मला नाही वाटत की कोणी आजारी पडेल म्हणून. औषध हा नंतरचा मार्ग आहे, पण त्याच्या अगोदर आजारी पडणं हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. त्याच्यामुळं मी यांच्या शिवंबू चिकित्साचा, आनंदगुंजचा खूप आभारी आहे. धन्यवाद.